साक्षर इंडिया लाईव्ह न्यूज पाहुयात आताची एक महत्त्वाची बातमी। जिल्हा परिषद शाळेत स्नेह मेळावा, तब्बल 35 वर्षांनंतर आले विद्यार्थी एकत्र। वाळूज येथील जिल्हा परिषद शाळेत माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न झाला। शुक्रवार दिनांक 11 रोजी पार पडलेल्या या कार्यक्रमात सन 1990-91 या काळी 10वीच्या वर्गात एकत्र शिक्षण घेतलेले 70 विद्यार्थी-विद्यार्थिनी तब्बल 35 वर्षांनंतर एकत्र आले होते। यावेळी तत्कालीन शिक्षकांनी उपस्थित राहिल्याने पुन्हा एकदा वर्ग भरवण्यात आला होता। यावेळी आलेले सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी-विद्यार्थिनी यांच्या जुन्या आठवणी जाग्या होऊन भावुक झाले होते। यावेळी आयोजक विद्यार्थ्यांतर्फे उपस्थित शिक्षकांना सन्मानित करून विविध भेटवस्तू देण्यात आल्या। अनेक शिक्षक व विद्यार्थ्यांनी आपापले मनोगत व्यक्त केले। तसेच उपस्थित शिक्षकांनी मागील आठवणींना उजाळा देत मागील पिढीला दिले जाणारे शिक्षण व आत्ताचे शिक्षण यातील झालेला बदल याबद्दल लेखाजोखा मांडला। या कार्यक्रमासाठी तत्कालीन शिक्षक प्रभाकर बिरारे, शिक्षिका सुनंदा पाठक, भारती जाधव वाघमारे, एम हाशिमी यांच्यासह 12 शिक्षकांचा समावेश होता। यावेळी जिल्हा परिषद शाळेचे प्राथमिक व माध्यमिक मुख्याध्यापक तौफिक कादरी व चंद्रकांत गवळी यांनी विशेष सहकार्य केलं। तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रवीण अग्रवाल, फुरखान पठाण, नंदकुमार राऊत, संदेश सोनी, कमल कासलिकवाल, सुनील लोमटे, शरद राऊत, भगवान पवार, संदीप पिंपळे, दीपक मिसाळ, शकुंतला हळदे व जयश्री पिंगळे यांच्यासह अनेकांनी परिश्रम घेतले। साक्षर इंडिया लाईव्ह न्यूज साठी प्रतिनिधी राजू जंगले, वाळूज, छत्रपती संभाजीनगर। या शाळेमध्ये अगोदर बाजूच्या वरांड्यामध्ये बोलण्याची सवय मी तिथे बोलत होतो, आशीर्वाद देत होतो। आता थोडंसं बाजूला येऊन इथे बोलत आहे। तर मी अगोदर सुरुवात करायचो तिथे बोलताना की आदरणीय व्यासपीठ, आमचं दैवत असलेल्या विद्यार्थ्यांनो आणि विद्यार्थिनींनो, पण आता थोडासा बदल करतोय त्यांना। आमचा अभिमान असणाऱ्या आणि कौतुकास्पद कार्य करणाऱ्या आणि यशस्वीरित्या जीवन वाटचाल करणाऱ्या तरुणांनो आणि तरुणींनो, तर सर्वप्रथम हा जो कार्यक्रम आयोजित केला त्या कार्यक्रमाच्या टीमचे आणि तुमच्या सर्वांचं मन भरून अगदी कौतुक करतो आणि शाबासकी देतो, आशीर्वाद देतो। पुन्हा पुन्हा असे कार्यक्रम ठेवत चला, त्यामुळे एकीकरण होते, एकमेकांच्या भावना कळतात, ओळख होते, सुखदुःखाला सहभागी होतात। तर अशा प्रकारचे कार्यक्रम ठेवत चला। तर मला हे म्हणायचं आहे की वाळूजचे जे विद्यार्थी आहेत किंवा सर्व विद्यार्थी आहेत, मी जे शिकवलेले किंवा माझ्या याच्यामध्ये घडलेले विद्यार्थी आहेत ते उत्कृष्ट आहेत, रत्न आहेत, गुणवंत आहेत। तुम्हाला मी सांगतो की वाळूजच्या शाळेच्या याच्यामध्ये बरेच जण शिक्षक, काही वेगवेगळे व्यवसाय आहेत। आमची मुलं आता पुण्याला शिकतात, आमची मुलं हे आहेत, आम्ही अशा प्रकारे उत्कृष्ट कार्य झालेलं आहे, त्यांचं यशाच्या गाड्या चढत गेलेल्या आहेत। तरुणांनो आणि तरुणींनो, मला हे सांगायचं आहे की यशाची शिडी आहे, उंच आहे, अशी शिडी चढत राहा आणि गुणवंत व्हा, रंगवंत व्हा। आणि मला हे म्हणायचं आहे की विद्यार्थी किंवा आता आज जे हे झालेले आहे, मोठे झालेले आहेत, त्यांचं एवढं कौतुक आहे की मोठ्या पोस्टवर गेलेले आहेत। काही विद्यार्थी शिक्षक असे आहेत। माझा एक विद्यार्थी बुलढाण्याचा सिव्हिल सर्जन आहे आणि असं मला, मी माझ्या याच्याकडे मागे वळून पाहिलं तर मला असं कधीही वाटत नाही
तेव्हाही वाटत नाही की आपलं कुठेतरी असं किती उत्कृष्टरित्या केलं. मी तसं म्हणजे गणिताचा शिक्षक आहे, पण कधीही सुद्धा मुलं कंटाळवाणी झाले किंवा सर नको आता अगोदरही वाटलं नाही, किंवा ज्यावेळेस निरोप समारंभ असायचा त्यावेळेस मला पूर्ण वर्षभर केलेल्या कार्याची पावती मिळायची. मुलांच्या आनंदामध्ये टाळ्यांच्या गडगडामध्ये मी 2 शब्द बोलतो की मला हे म्हणायचंय की विद्यार्थी एक मी जाहिरात वाचली होती किंवा ज्यावेळेस तो मला हरवेल त्यावेळेस मी जिंकेल. तर मला खरं सांगायचंय की विद्यार्थी जिंकत गेले, मी हरत गेलो. एक उदाहरण सांगतो तुम्हाला, खरंच उदाहरण आहे. आपल्याला एक विद्यार्थी आहे, तो त्याच्या विशेष बरोबर ह्याच्यामध्ये आला होता आणि मी पण त्या ठिकाणी घराचे पैसे भरण्यासाठी गेलो होतो. तर त्याने दुरूनच ओळख करून दिली, हे आमचे गणिताचे सर, आम्हाला स्वतःच्या मुलासारखं शिकवलं. त्याची विशेष म्हणजे आहोत नुसतं त्यांचे सर वाटतात. आजही सुद्धा बरेच विद्यार्थी असे आहेत, बरेच जण असे आहेत की त्यांना जर म्हणलं की हे आमचे शिक्षक आहे, ते म्हणते नाही तुम्ही त्यांचे असावे शिक्षक. तर असे उत्कृष्ट झालेले आहेत, मोठमोठ्या पदावर आहेत. बुलढाण्याचे सिव्हिल सर्जन क्लास 1 याच्या पोस्टवर गेलेले आहेत आणि अतिशय उत्कृष्ट आहेत. आता मी म्हणजे स्वतः गणिताचा शिक्षक आहे, पण मला असं कधीही पूर्ण सर्व्हिसमध्ये पूर्ण नोकरीमध्ये मला असं कधीही वाटलं नाही की एखादा विद्यार्थी कंटाळवाणी झाला आणि सर आज नको आज आपण हे घेऊ, असं कधीही झालं नाही. उलट काय व्हायचं की एखाद्या दिवशी मी तासावर गेलो किंवा काम असेल हे असेल किंवा मी मुलांना सांगायचो तुम्हाला ऑफ तास असेल आणि मला जर वेळ असेल तर मी येऊन तुम्हाला शिकवेन. या वेळेत तर मला इथे थांबायचंच आहे, या वेळेपर्यंत मी इथे कामच करणार आहे. त्यामुळे मग मी ते पण करत होतो. एकदा काय झालं की मी घेते की कामामध्ये होतो, माझा तास नव्हता पण ऑफ पिरियड होता. आले 2 विद्यार्थी, ते म्हणजे सर तुम्ही आज आले नाही की याला कॉम्पिटिशनला गेले म्हणून आज आले नाही का. मी लगेच फिर बाजूला काम आणि त्यांना शिकवायचं. अतिशय उत्कृष्टरित्या झालेलं गणित. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.